नमस्कार मित्रांनो, द जी झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण महिला व बालविकास विभाग भरतीसाठी अतिशय आवश्यक असलेले प्रश्नोत्तरे घेणार आहोत. चला तर सुरू करूया. महिला व बालविकास मंत्रालयाने 3 दिवसीय चिंतन शिबिरचे उद्घाटन कुठे केले आहे? उदयपूर येथे केले आहे. सरकारचे सचिव महिला व बालविकास महेंद्र सोने म्हणाले की या चिंतन शिबिरात महिला व बालविकास मंत्रालयामार्फत महिला व बालकांसाठी चालवल्या जाणाऱ्या विविध योजनांवर चर्चा करण्यात येणार असून राज्याने केलेले नवनवीन शोध, अवलंबले जाणारे सर्वोत्तम पद्धती, योजनांची उत्तम अंमलबजावणी यावर चर्चा करण्यात येणार आहे. ग्रीन हायड्रोजन हब प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुठे सुरू केला आहे? ग्रीन हायड्रोजन हब प्रकल्प विशाखापट्टणम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केले आहे. ग्रीन हायड्रोजन भारताला ऊर्जा आत्मनिर्भर बनवण्यासाठी महत्त्वाचा प्रकल्प आहे. ग्रीन हायड्रोजन हा एक स्वच्छ ऊर्जा स्रोत आहे. पाण्याच्या इलेक्ट्रोलिसिसद्वारे नूतनीकरणक्षम वीज वापरून त्याचे उत्पादन केले जाते. ग्रीन हायड्रोजनचा वापर करून जीवाश्म इंधनावर अवलंबित्व कमी करता येऊ शकते. राष्ट्रीय नदी वाहतूक आणि नेव्हिगेशन प्रणाली कोणत्या मंत्रालयाने सुरू केली? राष्ट्रीय नदी वाहतूक आणि नेव्हिगेशन प्रणाली बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने सुरू केले. 11 जानेवारी 2025 रोजी बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री यांच्या हस्ते सुरू करण्यात आले. याचा उद्देश अंतर्गत जहाजांच्या सुरक्षित आणि कार्यक्षम ऑपरेशनला प्रोत्साहन देणे आहे. 2023 मध्ये स्थापन झालेले अंतर्गत जलमार्ग विकास परिषद या धोरणात्मक चर्चेसाठी सर्वोच्च व्यासपीठ आहे. कोणत्या अनुच्छेदामध्ये राज्यांचे संरक्षण करण्याची केंद्राची जबाबदारी नमूद केली जात आहे? अनुच्छेद 355 या अनुच्छेदामध्ये राज्यांचे संरक्षण करण्याची केंद्राची जबाबदारी नमूद केली आहे. भारतीय संविधानाचा अनुच्छेद 355 मध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की भारत सरकारला राज्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी आहे. हा अनुच्छेद केंद्र सरकारला राज्यांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी, बाह्य आक्रमणांपासून संरक्षण करण्यासाठी आणि आंतरिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना करण्याचा अधिकार देतो. हिंदुस्थानच्या स्थितिशीलतेसाठी आगरकरांनी कोणते रूपक वापरले आहे? हिंदुस्थानच्या स्थितिशीलतेसाठी आगरकरांनी वृक्षाचे रूपक वापरले आहे. आगरकर यांनी हिंदुस्थानला एका वृक्षाच्या रूपात पाहिले. या रूपकातून त्यांनी भारतीय समाजाची स्थिती स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी वृक्षाच्या वेगवेगळ्या अवयवांना सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक मूल्यांशी जोडले. वृक्षाचे मूळ ही मुळे समाजाच्या पायाभूत मूल्यांना दर्शवितात. वृक्षांची फांद्या समाजातील विविध वर्ग आणि समूह दर्शवितात. वृक्षांची पाने समाजातील व्यक्तींचे प्रतिनिधित्व करतात. वृक्षांची फळ हे समाजाच्या प्रगतीचे प्रतीक आहे. महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आहे? महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर सातपुडा पर्वतरांग आहे. सातपुडा पर्वतरांग मध्य भारतातील एक प्रमुख पर्वतरांग आहे, जी महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यात पसरलेली आहे. धूपगड हे सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर आहे, ज्याची उंची 1350 मीटर 4429 फूट आहे. हे मध्य प्रदेशातील पचमढी येथे स्थित आहे. सातपुडा पर्वतरांगेतून अनेक महत्त्वाच्या नद्या उगम पावतात, जसे की तापी, नर्मदा आणि वर्धा या नद्या, ज्या पश्चिम भारतातील जलसंपत्तीचा प्रमुख भाग आहे. श्री अण्णा हजारे यांनी नवी दिल्ली येथे कोणत्या विधेयकांबाबत आंदोलन केले? श्री अण्णा हजारे यांनी नवी दिल्ली येथे जन लोकपाल विधेयक या विधेयकाबाबत आंदोलन केले.
जल लोकपाल विधेयक, ज्याला नागरिकांचे लोकपाल विधेयक असेही संबोधले जाते, त्यांच्या आंदोलनामुळे देशभर भ्रष्टाचार विरोधी चळवळ उभी राहिली. लोकपाल आणि लोकायुक्त कायदा 2013 मध्ये केंद्रांसाठी लोकपाल आणि राज्यांसाठी लोकायुक्त स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली. कोकण रेल्वे प्रकल्प कोणत्या राज्यांच्या सहकार्यातून उभा राहिला? कोकण रेल्वे प्रकल्प महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ या राज्यांच्या सहकार्यातून उभा राहिला. कोकण रेल्वे हा मुंबई व मंगळूर ह्या महत्त्वाच्या बंदरांना जोडणारा भारतीय रेल्वेचा एक मार्ग आहे. महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यामधील मध्य रेल्वेवरील रोहा स्थानक येथे सुरू होतो व कर्नाटकातील तोकूर येथे संपतो. 26 जानेवारी 1998 रोजी खुल्या करण्यात आलेल्या कोकण रेल्वेची लांबी 741 किमी आहे. सन 1969 मध्ये पहिले अणुऊर्जा केंद्र टिंबटिंब येथे स्थापन झाले. सन 1969 मध्ये पहिले अणुऊर्जा केंद्र तारापूर येथे स्थापन झाले. तारापूर अणुऊर्जा केंद्र हा महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील तारापूर येथील अणुऊर्जा प्रकल्प आहे. 160 मेगावॅट क्षमतेच्या 2 अणुभट्ट्या असलेला हा प्रकल्प 1969 साली सुरू झाला. हा भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प आहे. भारत, युनायटेड स्टेट आणि इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी यांच्यातील 1963-123 कराराअंतर्गत तारापूर अणुऊर्जा केंद्र 2 उकळत्या पाण्याच्या अणुभट्टी युनिट्सवर बांधले गेले. पश्चिम घाटातील सर्वाधिक उंचीचे पर्वत शिखर कोणते आहे? पश्चिम घाटातील सर्वाधिक उंचीचे पर्वत शिखर आळनाईमुडी हे पर्वत शिखर आहे. आळनाईमुडी हे पर्वत शिखर केरळ राज्यात स्थित आहे आणि त्याची उंची सुमारे 2695 मीटर आहे. हे पर्वत शिखर पश्चिम घाटातील अनामलाई पर्वतरांगेत आहे. त्याला दक्षिण भारतातील एव्हरेस्ट असे म्हणतात. लाव्हारसाचे आणि शिलारसाचे घनीभवन होऊन कोणता खडक तयार होतो? लाव्हारसाचे आणि शिलारसाचे घनीभवन होऊन अग्नेय खडक तयार होते. अग्नेय खडक हे वितळलेल्या खडकांच्या घनतेमुळे तयार होतात. हा वितळलेला पदार्थ ज्याला आपण मॅग्मा म्हणतो. हे खडक ज्वालामुखीच्या आगीतून तयार होतात. उदाहरणे ग्रॅनाइट, बेसॉल्ट हे अग्नेय खडकांची काही उदाहरणे आहेत. कोणता त्रिभुज प्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो? गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश. गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश हा सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. गंगा त्रिभुज प्रदेश ज्याला सुंदरबन त्रिभुज प्रदेश देखील म्हणतात, हा भारतातील उपखंड बंगाल आणि बांगलादेशात पसरलेला आहे. या त्रिभुज प्रदेशाचे क्षेत्रफळ सुमारे 1,00,000 वर्ग भाग आहे. गंगा त्रिभुज प्रदेश हा सर्वात मोठा सुपीक प्रदेश आहे. सर्वसामान्य व्यवहारात एका विशिष्ट खुणेचा सर्व व्यक्तींच्या ओळखीकरिता प्रयोग केला जातो ती म्हणजेच टिंबटिंब. सर्वसामान्य व्यवहारात एका विशिष्ट खुणेचा सर्व व्यक्तीच्या ओळखीकरिता प्रयोग केला जातो ती म्हणजे अंगठ्याचा ठसा. अंगठ्याचा ठसा प्रत्येक व्यक्तीचा अंगठ्याचा ठसा हा अनोखा असतो. जसे की बोटांच्या छापांप्रमाणे अंगठ्याच्या ठशांचा वापर वैयक्तिक ओळखीसाठी केला जातो. त्यांचा वापर कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यापासून ते गुन्हेगारी चौकशीपर्यंत विविध क्षेत्रात केला जातो. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अंगठ्याच्या ठशांचे स्कॅनिंग आणि संग्रहण केले जाते. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक विकारी शब्दाला टिंबटिंब म्हणतात. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक विकारी शब्दाला क्रियापद असे म्हणतात. क्रियापद हे एक विकारी शब्द आहे जे वाक्यात एक क्रिया दर्शवते. उदाहरणार्थ, मी पुस्तक वाचतो. या वाक्यात वाचतो हे क्रियापद आहे जे
ही क्रिया दर्शवते की मी काय करत आहे. भावी प्रयोगाचे लक्षण नसलेले उदाहरण कोणत्या पर्यायी उत्तरात आहे? भावी प्रयोगाचे लक्षण नसलेले उदाहरण त्याने आता घरी जावे या पर्यायी उत्तरात आहे. सकर्मक वाक्यात कर्ता व कर्माला प्रत्यय असेल तर तो सकर्मक भावी प्रयोग असतो. ज्या वाक्यात क्रियापदच कर्ता सुचविते ते वाक्य भावकर्तरी प्रयोग असते. हा एक भावी प्रयोगाचाच उपप्रकार आहे. प्रधान वाक्यातील एखाद्या नामाशी किंवा सर्वनामाशी संबंध असणाऱ्या वाक्यास टिंबटिंब म्हणतात. प्रधान वाक्यातील एखाद्या नामाशी किंवा सर्वनामाशी संबंध असणाऱ्या वाक्यास विशेषण वाक्य असे म्हणतात. मुख्य वाक्यातील नामांची किंवा सर्वनामाची माहिती सांगणाऱ्या गौण वाक्यास विशेषण वाक्य म्हणतात. आकाश पाताळ एक करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता? आकाश पाताळ एक करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे खूप आरडाओरडा करणे. कोणत्याही वाक्यात अथवा काव्यात एका किंवा अधिक वर्णाची पुनरुक्ती होते तेव्हा टिंबटिंब अलंकार होतो. तेव्हा अपनुक्ती हा अलंकार होतो. पुढारी या शब्दाचा विरुद्धार्थ असलेला शब्द वापरून बनवलेले अचूक वाक्य कोणते? पुढारी या शब्दाचा विरुद्धार्थ असलेला शब्द वापरून बनवलेले अचूक वाक्य आहे. त्याचे अनुयायी खूप मोठ्या संख्येत आहेत. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.